ओ ओ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावतीतमस्तु मा विद्विषावहे। ओम शांति शांति शांति। मनुष्याचं आयुष्य हे सतत कोणत्या ना कोणत्या घटनांनी भरलेलं असतं. असा क्षणच नाही त्याच्या आयुष्यात की जेव्हा त्याच्या समोर काही प्रश्न नाही किंवा काही विचार नाही, मन शांत आहे, असं जवळजवळ जगात घडताना दिसतच नाही. रोज नवीन नवीन आपल्या समोर आव्हाने येतात, आपल्याला त्यांना सामोरे जावं लागतं. ते गेलेत की दुसरीच काहीतरी नवीन प्रश्न निर्माण होतो. हे सतत सुरूच राहतं. आयुष्य म्हणजे काय? अनुभवधारा. एक अनुभव संपला, दुसरा सुरू होतो, तो संपतो, तिसरा सुरू होतो. असं सतत अनुभवांची जी पाण्यासारखी प्रवाहाची धारा आहे, त्यालाच आयुष्य म्हणतात. अनुभव संपला, मग आयुष्यच काय? अनुभव हा केवळ इंद्रियांनी प्राप्त होत नाही. कोणत्याही गोष्टीचा अनुभव घेण्यासाठी, त्याचा विचार करण्यासाठी आपल्याला बुद्धी उपयोगात आणावी लागते, मनातील भावभावनांना जाणावं लागतं. तेव्हा आपल्याला प्राप्त संवेदनांच्या अनुभव होण्यासाठी बोध प्रथम महत्वाचा आहे. तो बोध निर्माण होतो आणि तो बोध निर्माण झाल्यानंतर आपण ते अनुभवतो. थोडक्यात कोणताही अनुभव घेण्यासाठी शरीर, मन आणि बुद्धी हे तीनही एकत्र येणं महत्वाचं आहे. तर तो अनुभव पूर्ण होतो. भगवद्गीता हा ग्रंथ म्हणजे मनुष्य जिथे आहे त्या स्थितीतून तो जे पण अनुभवतो त्या अनुभवामधून परिपूर्ण अनुभवापर्यंत घेऊन जाण्यासाठीचा हा एक आध्यात्मिक मार्ग आहे. मार्ग म्हणा. तो मार्ग तुम्ही या जगातील परिपूर्ण कर्म करण्यासाठी वापरला तरी सुद्धा चालतो. तोच मार्ग तुम्ही आध्यात्मिक दृष्ट्या मोक्ष प्राप्ती करण्यासाठी वापरला तरीही चालतो. मार्ग तोच आहे, प्रोसिजर तीच आहे. फक्त तुम्ही तिचा उपयोग कशासाठी करता याच्यावर अवलंबून आहे. तुम्ही ज्ञानाचा उपयोग कशासाठी करता याच्यावर अवलंबून आहे. ज्ञान प्राप्त करू शकता, पण त्याचा उपयोग जर तुम्ही विषय वासनांना उपभोगण्यासाठी केला तर तुम्ही या जगात गुंताल. आणि किती जरी मनामध्ये तुमच्या सात्विक भावना असल्या तरी सुद्धा तुम्हाला मोक्ष प्राप्त होऊ शकत नाही. विषय वासनांचा पूर्णतः त्याग करूनच तुम्ही मोक्ष मार्गावर मार्गक्रमण सुरू करू शकता. तोपर्यंत जे पण काही तुम्ही करणार, भक्ती करा. आता सध्या आषाढीची वारी सुरू आहे, पंढरपूरच्या वारीला जा. पण तुमचं मन जर पूर्णतः परमेश्वराला जर शरण गेलं नसेल, बुद्धीचा तर परमात्मा परमेश्वरावर, त्या पांडुरंगावर परिपूर्ण विश्वास नसेल, तर तुमच्या शरीराने तुम्ही कुठलंही कार्य करा, केवळ तुम्ही तुमच्या मनाचं समाधान करू शकाल. परंतु मोक्ष प्राप्ती
हे फळ तुम्हाला मिळू शकत नाही. त्यासाठी शरीर, मन आणि बुद्धी हे पूर्णपणे परमात्मा परमेश्वराच्या लीन व्हायला पाहिजे. त्या पांडुरंगाच्या चरणी पूर्णतः आपण शरण जायला पाहिजे, तरच त्या वारीचा उपयोग होतो. नाहीतर एक वारी झाली या वर्षीची, खूप सारा आनंद मिळतो आपल्या इंद्रियांना, मनाला, बुद्धीला, पण शेवटी काय आपण विचार करतो, पुढची वारी कशी होईल. अजून अजून गुंतून आपण तो आनंद प्राप्त करायचा प्रयत्न करतो. तो किती जरी सात्विक असला तरी तो विषय वासनांमुळे येणारा आनंद आहे. वासना सात्विक जरी असल्या तरी वासना आहेत. त्यामुळे वासनांमुळे प्राप्त होणारा आनंद हा क्षणभूर भंगूर आहे. तो तुमचा परमानंद नाही. परमेश्वर प्राप्तीमुळे प्राप्त होणारा परमानंद नाही. पांडुरंगाचं दर्शन घेतो, एकादशीच्या दिवशी घेतो, ते दर्शन तुम्ही काही क्षण घेता, पण ते तुम्ही तुमच्यामध्ये सामावून ठेवू शकता का? जर तुम्ही ते तुमच्यामध्ये सामावून घेतलं तर परमात्मा परमेश्वर तो पांडुरंग नेहमीच तुमच्या बरोबर राहील. मग तुम्हाला कुठल्या मंदिरात जायची गरज काय? तो सदैव तुमच्या बरोबर आहे. असं कोणतंही ठिकाण नाही जिथे तो नाहीये. हे सर्व सत्य आहे, हे प्रत्येक जण जाणतो. तरी सुद्धा या वर्षीची वारी खूप उत्तम झाली, पुढच्या वर्षी परत जाऊ. या वारीच्या वासनांमध्येच तो गुंतून जातो. पण त्या वारीचा खरा उद्देश परमात्मा परमेश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी एक पाऊल पुढे जाणे, तो उद्देश तो सफल करत नाही. तसंच मनुष्याचं असतं. भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे पहिल्या तर 6 अध्यायामध्ये जे ज्ञान दिलेलं आहे, तुमच्यामधील आत्मतत्वाचं, ते देवाचं, तुमच्यामधील परमात्मा परमेश्वराचं दर्शन घडवलेलं आहे. ध्यानयोग, मेडिटेशनद्वारे तुम्ही ते जाणू शकता, तुमच्यामधील देव जाणू शकता. पण जरी तुम्हाला तुमच्यामधील देव कळला, आत्मतत्व कळलं, ब्रह्म कळलं, तरी सुद्धा ते दर्शन, ते आत्मदर्शन तुम्ही किती वेळ स्वतःमध्ये सामावून ठेवू शकता? मेडिटेशन करून, आराधना करून आपल्याला सत्य कळतं, ब्रह्म कळतं, परंतु ते क्षणभंगूर राहतं, ते परमनंट राहत नाही. त्याच्यासाठी पुढचा विभाग दिलेला आहे, तत्. हे जे ज्ञान प्राप्त केलेलं आहे, हे जे दर्शन तुम्ही प्राप्त केलेलं आहे, ते क्षणिक आहे. त्याचा अर्थ जर आपण पूर्ण समजून घेतला तर ते परमनंट राहू शकेल. तो पांडुरंग परमात्मा परमेश्वर सदैव तुमच्या बरोबर राहू शकेल. म्हणून भगवद्गीतेचा दुसरा विभाग तत् हे जाणणं आवश्यक आहे. तत्त्वमसी हे उपदेश वाक्य. कोणीही कोणाला, गुरु शिष्याला जर उपदेश करू शकत असेल, तत्त्वमसी हा सर्वोच्च उद्देश आहे, या पद्धतीने करू शकतो. प्रथम त्वम दिलेलं आहे, कारण तुम्ही सुरू करताय अभ्यासाला, पण तुम्ही स्वतःला जाणणं महत्वाचं आहे. तुम्ही कोण आहात, तुमचा अंतरात्मा काय, हे जाणणं महत्वाचं आहे. म्हणून भगवंतांनी पहिल्यांदा त्वम सांगितलेलं आहे. स्वतःला जाणा, स्वतःमधील त्या ब्रह्माला, देवाला जाणा, आणि नंतर तत्, देव म्हणजे काय, कुठे आहे, कसा आहे, हे स्पष्ट केलंय. तत् ब्रह्म, त्वम आणि तत् सांगितल्यानंतर शेवटी असी, हे एकच आहे हे स्पष्ट केलेलं आहे. हे वेगळे वेगळे नाही, द्वैत नाहीये. तुमच्यामधील आत्मतत्व आणि ते आत्मतत्व वेगळं नाही, ब्रह्म एकच आहे तुमच्यामधील, आणि तो एकच आहे. हे शेवटच्या विभागात 13व्या श्लोकापासून, 13व्या अध्यायापासून 18व्या अध्यायापर्यंत भगवंतांनी स्पष्ट केलंय. अशा प्रकारे अहम ब्रह्मास्मी हा अनुभव तुम्हाला प्राप्त होऊ शकतो. तो सर्वोच्च अनुभव आहे. त्यानंतर ह्या जगामध्ये कुठलाही अनुभव प्राप्त करणं बाकी राहत नाही. 7वा अध्याय ज्ञान विज्ञान योग, यामध्ये प्राप्त ज्ञानाचा उपयोग करून
तुम्ही अक्कल कशी प्राप्त करू शकता, शहाणपण कसं प्राप्त करू शकतात, हुशारी कशी प्राप्त करू शकतात, सजाण कसं बनता, त्या ज्ञानाचा उपयोग कसा करू शकता, हे स्पष्ट केलेलं. ज्ञान विज्ञान योग, ज्ञानाचं विश्लेषण केल्याशिवाय विज्ञान तुम्हाला त्याचा अर्थ कळणार नाही. थोडक्यात विज्ञान म्हणजे सायन्स म्हणतात, पण विज्ञान म्हणजे विजडम सुद्धा आहे. जेव्हा ज्ञान तुम्ही प्रत्यक्ष उपयोगात आणू शकता, तेव्हा ते विज्ञान बनतं. आणि जेव्हा ते तुमच्यामध्ये पूर्णतः मूर्त, ते तुम्ही त्याला आपलंसं करता आणि ते जगता, तेव्हा त्याला विजडम म्हणतात, शहाणपण म्हणतात. ज्ञानापासून विज्ञान, विज्ञानापासून शहाणपण. या पद्धतीमध्ये तुम्हाला नक्की कशासाठी हे ज्ञान उपयोगात आणायचं, हे प्रथम भगवंतांनी स्पष्ट केला पहिल्या 6 श्लोकांमध्ये. ब्रह्माचे 2 पैलू आहेत. एक प्रकृती, जे तुम्हाला दिसतं, व्यक्त, आणि एक अव्यक्त, जे तुम्हाला दिसत नाही, त्याला आत्मा म्हणतात, आत्मतत्व म्हणतात. त्या आत्मतत्वावर पासून हे जग निर्माण झालेलं आहे. आणि हे संपूर्ण आत्मतत्व या जगाला आधार देतं, या संपूर्ण जगाला आधार देतं हे आत्मतत्व. म्हणून भगवंतांनी 2 पैलू स्पष्ट केलेले आहेत, एक ऐहिक आणि एक उच्च, म्हणजे अक्षर. अक्षर अक्षर. ऐहिक म्हणजे प्रकृती, म्हणजे व्यक्त, जे आपण जाणू शकतो, पाहू शकतो, ते ब्रह्माचे व्यक्त रूपे आहेत, ब्रह्माचं व्यक्त स्वरूप आहे. आणि दुसरं अव्यक्त, जे दिसत नाही पण असतं, ज्याच्यावर हे सर्व अवलंबून आहे, ते अव्यक्त, त्याला आत्मा म्हटलेलं आहे. भगवंतांनी नंतर समजून सांगितलंय की ब्रह्म तुम्ही कुठे शोधाल, व्यक्त अव्यक्त दोघीमध्ये. तर भगवंत इथे सांगतात, ब्रह्म स्वतःहून व्यक्त होतो, तुम्हाला शोधायची गरज नाही, कारण तो तुमच्यामध्येच आहे, तो सर्वत्र आहे. तो नाही असं कोणताही काळ नाही, वेळ नाही, ठिकाण नाही. काळ, वेळ आणि ठिकाणाने तुम्ही स्वतःला मर्यादित केलेलं आहे तुमच्या वासनांनी. पण ब्रह्म वासनांच्या पलीकडे आहे. त्याला कोणत्याही वासना नाही, कोणत्याही इच्छा नाही, ते सर्वत्र आहे. आणि ते स्वतःहून व्यक्त होतं. मनुष्य वजा वासना म्हणजे देव. तुमच्या वासना संपल्या, तुमच्या इच्छा संपल्या, म्हणजे तुम्ही देव बनता. तुमच्यामध्ये ब्रह्म स्वतःहून व्यक्त होतं. आपण मागच्याच अध्यायात बघितला ध्यानयोग. जेव्हा ओम या मंत्राचं तुम्ही नामस्मरण करता आणि शेवटी त्याच्यामध्ये लीन होता, त्या परमशांतीमध्ये लीन होता, तेव्हा आपोआप तुमचं अंतस्थ आत्मतत्व व्यक्त होतं. ते असतं, फक्त तुम्हाला दिसत नाही. का? तुमच्या वासनांमुळे. जेव्हा वासना पूर्णतः निघून जातात, तेव्हा तुम्हाला दिसतं. आपल्याला लांबून आग दिसते, धूर दिसतो, आग नाही दिसत. पण तुम्ही जवळ आलात आणि धूर संपला की तुम्हाला आग दिसते. तसंच ब्रह्म आहे, तुमच्यामध्येच आहे, पण ते धुराने झाकलेलं आहे. धूर म्हणजे तुमच्या वासना. तो धूर दूर केला, तुमचा वासना संपवल्या की तुम्हाला अग्नीचं दर्शन होतं, तुम्हाला तुमच्या अंतस्थ आत्मतत्वाचं दर्शन होतं. म्हणून भगवंत म्हणतात, तुला इकडे तिकडे शोधायची गरज नाही, ते ब्रह्म तुझ्यामध्येच आहे. अर्जुनाला समजून सांगतात, देव तुझ्यामध्येच आहे, इकडे तिकडे शोधायची गरज काय. आणि त्याच्यासाठी तुला काही असं पूजा अर्चा करायची गरज नाही, ते स्वतःहून व्यक्त होईल. सेल्फ इफल्जंट, स्वतःहूनच बाहेर येईल. सूर्य स्वतःहून येतो, तुम्ही जाऊन मानत नाही काही.
ब्रह्म स्वतःहून व्यक्त होत. पण भगवंत पुढे सांगतात, दृष्ट ब्रह्म ओळखत नाही आणि ते शोधत देखील नाही. इथे दृष्ट म्हणजे काय? दृष्ट कोणाला म्हणायचं? इथे तुम्ही जर तुमच्या मनामध्ये या जगाविषयीच्या विषय वासना असतील, या जगाबद्दलच्या, जगासंबंधित आकर्षणांच्या बद्दल विषय जर तुमच्या मनात असेल, तर तुम्ही जे पण काही कराल ते पाप. आणि जर तुम्ही जगात जे पण कर्म कराल ते मोक्ष प्राप्तीसाठी, अंतरात्मापर्यंत पोहोचण्यासाठी, तुमच्या अंतस्थ आत्मतत्वापर्यंत पोहोचण्यासाठी कराल तर ते पुण्य. पाप आणि पुण्य हा परिणाम आहे. तुम्ही पाप पुण्य करू शकत नाही. पुण्याचं कारण योग्य कर्म. तुम्ही योग्य कर्म केलं तर पुण्य प्राप्त होईल. तुम्ही अयोग्य कर्म केलं तर पाप प्राप्त कराल. म्हणजे काय? या संसारात गुंताल. अयोग्य केलं तर संसारात गुंताल, योग्य केलं तर संसारापासून ज्या वासना घालवण्यासाठी तुम्ही कर्म केलेलं आहे त्या वासना जातील आणि तुम्ही त्या वासनेपासून मुक्त व्हाल. म्हणून भगवंत म्हणतात, दृष्ट ब्रह्म ओळखत नाही. का? कारण ते वासनांमध्ये गुंतलेले असतात. या जगातील विषय वासनांमध्ये गुंतलेले असतात. दिशा उलट आहे. तुम्ही जगाबद्दल विचार केला, जगाचा विचार केला तर तुम्हाला ब्रह्म कसं दिसेल? ते उलट दिशेला. म्हणून तुम्ही जगात कुठेही जा, किती वेळा वारी करा, वैष्णोदेवीला जा, अमरनाथला जा, केदारनाथला जा, कुठल्याही तीर्थक्षेत्राला जा, जगात आहे. जगासंबंधीचा विचार तुम्हाला दिसेल, पण काय? व्यक्त स्वरूप, प्रकृती. पण तुम्हाला तर आत्मा बघायचा असेल, अव्यक्त ब्रह्म बघायचं असेल तर तुम्हाला ते स्वतःमध्ये शोधावं लागतं. तुमच्या अंतस्थच आहे, ते स्वतःहून व्यक्त. पण भगवंत म्हणतात, दृष्ट लोक म्हणजे वासनायुक्त लोक ब्रह्म जाणत नाही. का? कारण त्या वासनाच नसतात, तो विचारच नसतो आणि शोधतही नाही. कसे शोधतील? जगाचाच विचार करतात. वारीला जरी गेले तरी विचार पांडुरंगाचा किती वेळ असतो आपल्यामध्ये. भजन म्हणताना सुद्धा मी कसा दिसतो, तो कसं भजन म्हणतो, ते कसं होतं, मग हे रिंगण काय, ह्याचा विचार करतो आपण. प्रत्यक्ष पांडुरंगाचा विचार किती वेळ राहतो आपल्यामध्ये. जेव्हा तो पांडुरंगाचा विचार सदैव तुमच्यामध्ये राहील तेव्हा समजायचं तुम्ही खरे भक्त आहात. पण जोपर्यंत या जगातील विचार तुम्ही सोडत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्यामधील देवत्व जाणणार नाही. भगवंतांनी 4 प्रकारचे देवाचे भक्त सांगितलेले, जे देवाला ओळखतात येण्याकरता. हे 4 प्रकार म्हणजे अर्थार्थी, आर्त, जिज्ञासू आणि ज्ञानी. अर्थार्थी म्हणजे काहीतरी स्वार्थाने काही अर्थ असेल तरच तो देवाचं नामस्मरण करेल, देवाची भक्ती करेल. तो अर्थार्थी. काहीतरी पाहिजे. यज्ञ करतो पण कशासाठी? मला पुढच्या वर्षी इलेक्शनला उभं राहायचंय, मग पॉप्युलॅरिटी नको का? मला स्वतः नाव बनवायचंय, मला रेकॉग्निशन पाहिजे. अर्थार्थी. त्यानंतर आर्त, ज्याचं मन कमकुवत झालेलं असतं, त्याचं नियंत्रित मन नसतं, असा मनुष्य शांतता शोधतो आणि त्याला देवाच्या नामस्मरणामध्ये शांतता मिळते. मनातील भक्तिभावाने शांतता मिळत नाही. पण घरी त्रास होतो, सारखा आरडाओरडा होतो, अशांत राहतो, त्यामुळे मंदिरात येऊन शांतपणे भजन ऐकायचं. तशी भक्ती म्हणजे आर्त. तो आर्त होऊन मनाच्या व्याकुळतेने भक्ती करतो. परमात्मा परमेश्वराच्या प्रति विश्वास असल्यामुळे भक्ती करत नाही.
असा मनुष्य, त्याला अर्थ म्हटलंय. त्यानंतर जिज्ञासू. जिज्ञासू सुद्धा भक्ती करतो, पण कशासाठी? मला समजून घ्यायचंय भगवद्गीतेमध्ये भगवंत नक्की का म्हटलंय अशा अर्जुनाला, जाणून घेणे. अभ्यास करतो, ज्ञान प्राप्त करतो, सतत काही ना काही ज्ञान पाहिजे पाहिजे कळायला पाहिजे, विचारच करत राहतो. ज्ञान जमा करतो, पण विज्ञान जाणत नाही. त्या प्राप्त ज्ञानाचा विज्ञानाचा उपयोग करून, त्याचं विघटन करून, विश्लेषण करून विजडम मध्ये, शहाणपणामध्ये रूपांतरित करत नाही. त्यामुळे तो ते ज्ञान जगू शकत नाही. त्याला जिज्ञासू म्हणतात. प्रत्येक ठिकाणी जाईल, प्रवचन असलं तरी जाईल, कीर्तन असलं तरी जाईल. केवळ कलेक्शन, जसं इंटरनेट कलेक्शन ऑफ डाटा, असं केवळ सात्विक विचारांचं, परमेश्वराच्या विचारांचं कलेक्शन जिज्ञासू. भगवद्गीता पाठ असते, ज्ञानेश्वरी पाठ असते, दासबोध पाठ असतो, सर्व पाठ असतं, पण नो इम्प्लिमेंटेशन, स्वतःमध्ये काहीच फरक नाही. काय उपयोग आहे? जर ते ज्ञान तुम्ही जर स्वतःसाठी उपयोगात आणू शकला नाही, काय अर्थ आहे? ज्ञान हे तुम्हाला घ्यायचं असतं, स्वतःमध्ये बदल घडवून आणण्यासाठी, स्वतः परमात्मा परमेश्वरापर्यंत जाण्याचा मार्ग जाणण्यासाठी तुम्ही ज्ञान प्राप्त करता. हा, ते प्राप्त केल्यानंतर इतर जे गरजू असतात त्यांना ते ज्ञान प्रदान करून त्यांना तुम्ही मदत करू शकता. पण दुसऱ्याला मदत करणं, दुसऱ्याला ज्ञान प्रदान करणं, हा तुमचा ज्ञान प्राप्तीचा मूळ उद्देश नाही. केवळ प्रवचन करणे, कीर्तन करणे, भजन करणे, याच्यासाठी ज्ञान प्राप्त केलं मेक्स नो सेन्स. अशी कोणतीही भक्ती तुम्हाला परिपूर्णता प्राप्त करून देऊ शकत नाही. पहिला अर्थार्थी, सतत अर्थ शोधणारा. दुसरा अर्थ, व्याकुळ झालेला. तिसरा जिज्ञासू, बुद्धीचा उपयोग करून केवळ शोधतो. आणि चौथा ज्ञानी, जो या तिघांच्या भानगडीत पडत नाही. आणि ज्ञान प्राप्त कशासाठी करतो? स्वतःला उपयोगात आणण्यासाठी. तो त्या ज्ञानाचा स्वतःसाठी उपयोग करतो. आणि उद्देश काय? केवळ मोक्ष प्राप्त करणे. या उद्देशानेच तो ध्यान करतो. आणि ध्यान साधनेद्वारे मोक्ष प्राप्तीपर्यंत पोहोचतो. केवळ इमोशनली तपोसाधना केली, राम 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 म्हणत 13 कोटी जप केले, काहीही केलं तरी राम तुम्हाला मिळणार नाही. मी 13 कोटी जप करेल, असं करेल, तसं करेल, यज्ञ करेल, हे करेल, नथिंग. सर्व इच्छा तुम्ही सोडाल आणि परमात्मा परमेश्वराला पूर्णतः शरण जा. तुमचं मन पूर्णतः परमेश्वराला शरण गेलेलं पाहिजे. बुद्धीचा परमेश्वरावरती पूर्णतः विश्वास पाहिजे. आणि दशेंद्रियांनी केवळ मोक्ष प्राप्तीसाठीच कार्य करायला पाहिजे. असं जेव्हा तुम्ही आयुष्य जगाल आणि ज्ञान प्राप्त कराल, जसं ज्ञानी म्हटलेलं आहे 14 प्रकारचा, तेव्हा तुम्ही हळूहळू हळू आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करा. आणि तुम्हाला जे आत्मतत्वाचं दर्शन झालेलं आहे ध्यान साधनेमुळे, ते तुम्ही तुमच्यामध्ये बिंबवू शकाल. नक्की मी काय बघितलं, परमेश्वर कसा आहे, त्याचं स्वरूप तुम्ही जाणू शकाल. ते तुमच्यामध्ये पूर्णता राहील, तुम्ही ते ज्ञान जगाल. असा तो ज्ञानी केवळ मोक्षप्राप्तीसाठीच प्रयत्न करतो. भगवंत पुढे सांगतात, ज्याने ज्ञान प्राप्त केलेलं आहे, महत्वाची गोष्ट, तो जर ह्या जगामध्ये गुंतला, मोहामध्ये गुंतला, तर तो या जगातील आकर्षणांमुळे भ्रमिष्ट होतो, संभ्रमात पळतो. असा मनुष्य केवळ जगातीलच फळ शोधतो.
मोक्ष प्राप्तीसाठी प्रयत्न करत नाही, कारण तो त्या प्रवासावरती जाताना भरकटला. तो प्रवास इतका आनंदी आहे, इतका सुखकर आहे आध्यात्मिक मार्गावरील प्रवास, की त्या सुखामध्ये तुम्हाला हरपून जाण्याची शक्यता आहे. म्हणून भगवंत म्हणतात, जो या आकर्षणांमुळे संभ्रमात पडला तो त्यांच्यामध्येच गुंततो आणि तिथेच राहतो. मागच्या अध्यायात शेवटी भगवंतांनी म्हटलंय 46व्या श्लोकामध्ये, तू कर्मी बनू नको, तपस्वी बनू नको, ज्ञानी बनू नको, योगी बन. योगी म्हणजे कोण? कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग याचा उपयोग करून ध्यान साधना करतो. पण कशासाठी? मोक्ष प्राप्तीसाठी, ब्रह्मप्राप्तीसाठी. तो उद्देश महत्वाचा आहे. इथे ज्ञान प्राप्त केल्यावर कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग याचा उपयोग करून ध्यान साधना करून ज्ञान प्राप्त केलं, पण त्याचा उपयोग मोक्ष प्राप्तीसाठी करत नाही, तो योगी बनत नाही. त्यामुळे त्या स्तरावर गेला तरी सुद्धा हॉरिझॉन्टली तो त्या ठिकाणचेच ध्येय शोधतो आणि त्याच्यातच गुंतून जातो. पण भगवंत म्हणतात विद्वान, विद्वान म्हणजे ज्ञान प्राप्त केल्यानंतर ते स्वतःमध्ये मुरवल्यानंतर विजडम, त्याला विद्वान म्हटलेलं आहे. ज्याने ज्ञान स्वतःच केलेलं आहे, जो तो ज्ञान जगतो, आत्मज्ञान जगतो, असा मनुष्य केवळ ब्रह्म शोधतो आणि ब्रह्मप्राप्तीसाठीच प्रयत्न करतो आणि शेवटी ब्रह्मापर्यंत पोहोचतो. ऍज यू थिंक सो यू बिकम. तुम्ही जर योग्य मार्ग पत्करला, जसा 1 ते 6 अध्यायांमध्ये दिलेला मार्ग जर पत्करला, तर तुम्ही इच्छित ध्येय प्राप्त करू शकता. हे भगवंतांनी इथे स्पष्ट केलेलं आहे. अशा प्रकारे भगवंतांनी आपल्याला प्राप्त ज्ञान विज्ञानामध्ये कसं रूपांतरित करायचं, ते ज्ञान अंगवळणी कसं वाढायचं, उपयोगात कसं आणायचं आणि ते जगायचं कसं, हे स्पष्ट केलेलं आहे. ज्ञान विज्ञान योग हा 7वा अध्याय म्हणजे तत् ब्रह्म जाण्यासाठीचा पहिली आवश्यकता आहे की तुम्ही जे काही ज्ञान प्राप्त करा ते आपलंसं करा, जगा. कोणतंही ज्ञान थोडंसं प्राप्त करा, जगा, ते स्वतःमध्ये मुरवा, हळूहळू स्टेप्स चढा, एकदम ओढून जाऊ नका. तेवढी तुमच्या शक्ती नाही. जेव्हा तुम्हाला ते प्राप्त होईल बळ, तेव्हाच तुम्ही अंतराळवीर बनाल. नो रिटर्न. तोपर्यंत फ्लाईट घ्यायची, परत यायचं, घ्यायची, परत यायचं, जायचंय, परत यायचं. कारण मुरलेलं नाहीत ज्ञान, तुम्ही त्या लेवलला पोहोचला. म्हणून प्राप्त ज्ञान हळूहळू उपयोगात आणा. जे पण प्राप्त होईल कोणत्याही क्षेत्रातलं तुम्हाला यश प्राप्त करायचं असेल, ते ज्ञान हळूहळू उपयोगात आणा. टेस्ट करा, जसं लॅबोरेटरीमध्ये सायंटिस्ट टेस्ट करतो आणि मग इन्व्हेन्शन करतो, तसंच तुम्ही हे ज्ञान टेस्ट करा आणि इन्व्हेंट करा. देवाला इन्व्हेंट करायची गरज नाही, देवाला डिस्कव्हर करावं लागतं. का? कारण तो अस्तित्वात आहे, तो तुम्हाला माहिती नाही, तुम्हाला शोधायचं. जो ब्रह्म जाणतो तो ब्रह्मापर्यंत पोचतो. हरिओम.